हरी जय राम सर्व संगी विठ्ठला सर्व संगी विठ्ठला सर्व संगी विठ्ठला सर्व संगी विठ्ठला तू एकला आवडशी 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 दिली आता पायी मी दिली आता पायी मिठी दिली आता पायी मी दिली आता पायी मिठी जग जेठीन सोडी 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 बहु झालो खे दक्षिण बहु झालो के दक्षिण बहु झालो खे दक्षिण बहु झालो के दक्षिण हे नेशना तो नाशे नेशना तो नाशे देणेशिना तो नासे देणेशिना तो नासे देणेशिना तो नासे देणेशिना तो नासे दिली आता पायी मी दिले आता पायी मी दिली आता पायी मी दिले आता पायी मी जग जेठीन सोडी जग जेठीन सो जग जेठीन सोडे जग जेठीन सोडे जग जेठीन सोडे जग जेठीन सोडे तुका म्हणे गंगे वास तुका म्हणे गंगे वास म्हणे गंगे वास म्हणे गंगे वास बहुत्यास स्थळाची बहुत्यास स्थळाची बहुत्यास स्थळाचे बहुत्यास स्थळाचे बहुत्यास स्थळाचे बहुत्यास स्थळाचे दिली आता पायी मिठी दिले आता पायी दिली आता पायी मिठी दिले आता पायी मिठी जग जेठीन सोडी जग जेठीन सो जग जेठीन सोडे जग जेठीन सोडे जग जेठीन सोडे जग जेठीन सोडे विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सर्व संगी विठ्ठला सर्व संगी सर्व संगी विठ्ठला सर्व संगी विठ्ठला सर्व संगी विठ्ठला सर्व सर्व संगी विठ्ठला सर्व संगी
से तू एकला आवड से तू एकला आवड से गेले आता पाई मिठी दीने आता पाई मीठी सर्व संगी सर्व संगी सर्व संगी विठ्ठला सर्व संगी विठ्ठला एकला आवड एकला आवड से दिले आता दिले आता तू एकला आवडशी तू एकला आवडशी आवडशी दिली आता पाय मिठी दिली आता पाय मिठी जग जेठी हे जग जेठी न सुने जग जग जेठी न
रे जग जेठी ना सोडी जग जेठी न सोडी जग सर्वसंगे विटाला तो एकला वडशी दिले आता पायी मिठी जग जेठी न सोडी बहु झालो खेद क्षीण येणेश न तो नाशे दिले आता पायी मिठी जग जेठी न सोडी तुका म्हणे गंगेवास
किंवा खंदारकरांचा पाठ असा आहे, तुका म्हणे गंगावास बहुत्यास स्थळाची, दिली आता पायी मिठी जग जेठीन सोडे. पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा नमन. दुसरे चरण संसातिया, दुसरे चरण संसातिया, दुसरे चरण संसातिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, हरी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकारानं, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी पुलिया, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा, मस्तक हे पायावरे वार करी संतांच्या, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि. कैलासराना शुभचंद्रमौळी, फणेंद्र माथा मुकुठी जळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखारी, तुझवीन शंभो मदको तारी. कैलाशी चाराना भोळा चक्र, कैलासी चाराना भोळा चक्रवर्ती, कैलाशी चाराना भोळा चक्रवर्ती, कैलासी चारणा भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, तयाची या पाया माझे दंडवत, तयाची या पाया माझे दंडवत, तयाची पाया माझे दंडवत, तयाची पाया माझे दंडवत. सर्वसंगे विटाला तो एकला वडशी, दिले आता पायी मिठी जग जेठीन सोडी. अगदी थोडा सोडा दे. सकल संत कंठभूषण अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद, विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती, विश्ववंदनी जगद्गुरु श्री तुकोबार यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. भगवान पंढरीनाथाने आपल्यावर जी कृपा केली, त्या कृपेचा झालेला परिणाम आणि त्या परिणामाची प्रतिक्रिया, या 2 गोष्टी महाराज या अभंगाच्या द्वारा प्रगट करतात. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. अनंत गुण ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार, भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने, साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राजे, वैष्णवाग्रगणी, मुक्त कैवल्य तेजोनिधी, अखंड समाधी धन, विश्व माऊली ज्ञानोबराय, श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय निळोबाराय आदी संतांच्या कृपाशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी, वारकरी संप्रदायातील कालकर्मा करणारे बाल भागवत टाळकरी वृंद, गायनाचार्य, मृदंगाचार्य, हरमनोवादनाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृ वर्ग, सर्वांच्या परवानी पावन उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र कडूस अर्थात नाथनगर भगवान कालभैरवनाथांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने 48 वर्ष पूर्ण होऊन 49व्या वर्षाच्या आज आपण 6व्या क्रमांकाच्या देवदुर्लभ भक्ती महोत्सवात उपस्थित आहोत. जोग महाराज संस्थेच्या परंपरेतले सर्व मंडळी, आपण परिसरातले सर्व भाविक, खरं तर कीर्तनात असं पायात चपला घालून आपण मुसलमान नाही मराठी आहोत याची लाज तरी वाटली पाहिजे आपल्याला. मांड्या घालून पंक्ती जेवायला वाटत नाही, कारण कीर्तनाला ऐकायला तुमची पाळ दुखतात होय.
विठाल विठाल विठ्ठल 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 49 वर्ष कीर्तनात कसं बसव याची जर अक्कल आली नाही तर फायदा काय झाला त्या परमार्थाचा. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. अरे ज्याची कृपा आपल्यावर व्हावी त्याच्याकरता आपण मांडी घालून 2 तास बसू शकत नाही. आणि जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, कधी देवा लागायचा आता जन्मोजन्मी करून. आपण हिंदू आहोत. इतर समाजाला जर आपल्या प्रार्थना स्थळाची लाज नसेल तर आपल्याला कसली असली पाहिजे देवा. मांडी घालून आपण भगवत साधना केली पाहिजे, उपासना केली पाहिजे, कमीत कमी कीर्तन श्रवण तरी केलं पाहिजे. विठाल विठाल कोबऱ्यांचा अभंग चिंतन सेवेत घेत आहोत. सापेक्ष जीवन म्हणजे मनुष्य प्राणी आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काही ना काही अपेक्षा आहेतच. ज्याला स्वतःच्या जीवनातली योग्य आणि अयोग्य अपेक्षा कळत नाही त्याला पामर म्हणतात. ज्याला आपल्या जीवनातल्या योग्य अपेक्षा कळतात आणि अपेक्षा पूर्ण व्हाव्या त्याच्याकरता जो प्रवास करू लागलेला आहे त्याला साधक म्हणतात. ज्यांच्या जीवनामध्ये अपेक्षाच नाही त्यांना संत म्हणतात. आणि सगळ्या जगाच्या अपेक्षा जो पूर्ण करतो ना त्याला भगवान म्हणतात. विठाल सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्य संकल्पाचा दाता नारायण. सर्व करी पूर्ण मनोरथ. सर्व करी पूर्ण मनोरथ. येथे अलंकार शोभती सकळ. तेथे अलंकार शोभती सकळ. शोभती सकळ. 84 लक्ष जीव आहे. या जीवामध्ये जर बुद्धिमान मनुष्य कोण असेल तर तो मनुष्य प्राणी अत्यंत बुद्धिवान आहे देवा. एका बाजूला माणसाच्या विकासाचा आलेख प्रतिक्षण वर्धमान आहे. प्रत्येक क्षेत्रात त्याची प्रगती झाली. ती राजकीय असेल, सामाजिक असेल किंवा शैक्षणिक असेल. आता एक खेदाची बाब सांगतो. महाराष्ट्रातला समाज आता हळूहळू अध्यात्मापासून फार बाजूला जाऊ लागलाय आणि तो नास्तिकवादी होऊ लागलाय. ही मोठी चिंतेची बाब आहे देवा. आमचे श्री गुरु विठ्ठलबा घुले सांगायचे बुवा, देवाने दिलेल्या तोंडानेच माणसं देव नाही म्हणतात. यापेक्षा जगात दुसरा नास्तिकवाद कोणता असेल? हे कोणी दिलंय? हे नॅचरल मिळालेलं नाही. देवाच्या कृपेने हे मानुष्य देह आपल्याला मिळाला आहे. जरा ऐका, हे जर नॅचरल मिळालं असतं तर मग मेल्यानंतर तेच पाय मग चालतात कुठे तुमचे? मेल्यानंतर तेच हाते मग हलत का नाही? मेल्यानंतर तेच तोंडे मग बोलताय का येत नाही? आणि मेल्यानंतर तेच डोळे मग दिसत का नाही? त्याचं उत्तर ज्ञानोबराय देतात. देहाचा अग्नी गेला तर देह नोई चखलवला. मग देवाने जर इतका मौल्यवान देह जर आपल्याला दिला असेल त्याचं भजन करायला, त्याचं श्रवण करायला कशाची लाज वाटली पाहिजे देवा? जेण्या जीव दिला दान, जिने हा जीव दिला दान. सयाच करेन चिंतन. जयाचे करेन चिंतन. जगजीवन नारायण. जगजीवन नारायण. सायन गोनात याचे दोया भीमरेच्या तिरी. हो दोया भीमरेच्या तिरी. गायन गुणात याचे दोया भीमरेच्या तिरी. दोया भीमरेच्या तिरी. एकनाथ महाराजांच्या 2 ओव्या आहेत. भोयरेकरांनी ते ऐकलेले आहेत. आता हे कडूसकरांकरता सांगतो. नाथ महाराज सांगतात, एक वाक्य सांगतो गुरुवारी पायमोडे महाराजांचं.
रिकामा वेळ आपला मोबाईलमध्ये आणि कथा कादंबऱ्यांमध्ये घालवण्यापेक्षा कधीतरी संत वाङ्मय वाचा, म्हणजे देवाचं सामर्थ्य तरी आपल्याला कमीत कमी कळेल. काय सांगतात येत एकनाथ महाराज, प्राणापानाच्या झोड भाती फुंक फुंकोन्या हो रात्री आटीत शेनेनो किती उदरा माझी. एकनाथ महाराज म्हणतात, माणसाच्या डोळ्याची पापणी खालीवर होते का नाही? होते. जगामध्ये तिघाच्या डोळ्याच्या पापण्या कधी खालीवर होत नाही देवा. कोणा तिघाच्या? एक देवाच्या डोळ्याची पापणी कधी खालीवर होत नाही. का होत नाही? मला जर वेळ मिळाला तर पुढे मी सांगणारच आहे. दुसरं, सापाच्या डोळ्याची पापणी कधी खालीवर होत नाही. तिसरं, मासा या प्राण्याच्या डोळ्याची पापणी कधीच खालीवर होत नाही. मला वाटतं ज्याचा माशाचा दररोजचा संबंध त्याला सुद्धा काही माहित नाही, त्याला खायचंच माहिती, याच्या पलीकडे काय. माणसाची किती होती सांगू? परवडे म्हणून सांगत नाही. मी SP कॉलेजचा MSc केमिस्ट्रीचा विद्यार्थी देवा. सायन्स असं सांगतं, निरोगी माणसाची 24 तासामध्ये 17,000 वेळेला पापणी खालीवर होती देवा. 17,000 वेळेला. आता असा प्रसंग सांगतो, कोणाला पाहायचं असेल तर मी फोन नंबर पत्ता देतो, तुम्ही तिथे जा. नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यामध्ये त्या शहरामध्ये 18 वर्षाचा मुलगा असा आहे, त्याच्या दोन्ही डोळ्याच्या पापण्या देवाच्या खाली पडतात पण त्या वरच जात नाही. पापण्या वर जात नाही. श्रीमंत इतका, गोदावरीच्या किनाऱ्यावर 150 एकर जमीन आहे देवा, काळीभोर. त्याच्या 100 एकर नुसते द्राक्षाची बाग आहे. त्याचं वार्षिक इन्कम पारनेरकरांनी न ऐकलेलंच बरं, नाही तर बसल्या बसल्या BP वाढायचं. एवढा श्रीमंत आहे. ज्याचे वडील जगातले 5 देश फिरलेत. कशा करता? आपल्या बाळाला कुठेतरी औषध मिळेल याच्या करता. 5 देशातल्या डॉक्टरने सांगितलं, बाबा 10 लाख लोकांमध्ये एखाद्यालाच हा रोग होऊ शकतो, तो फक्त तुमच्याच मुलाला झालाय. वेळ आणि पैसा खर्च करू नका, याच्यावर औषधच नाही. डॉक्टर येतात, दर 2 दिवसाला भोवया आणि पापण्याच्या मध्ये 2 इंजेक्शन देतात देवा. अशी खाली पडलेली पापणी त्या लेकराची वर जात नाही. म्हणून चष्माला असं रोड बनवलेत, रोडने पापणी उचलतात, कानाला अडकवतात. त्यावेळेला अगदी त्याला थोडं दिसतं, अगदी थोडं. त्याला कळालंय काय पापणी खालीवर व्हायची काय किंमत हे त्याला कळाले. जरा पुढे बोलू. ज्या दिवशी आपली खाली पडलेली पापणी वर जाणार नाही ना, त्या दिवशी आपल्याला कळेल या पापणीला हलवणारं कोणीतरी आहे. त्या सत्तेचं नाव भैरवनाथ आहे, हे विसरायचं नाही. चाले हे शरीर कोणाची असते, शरीर कोणाची असते. चाले हे शरीर कोणाची असते, शरीर कोणाची असते. हा कोण बोलवी ते हरिविना, कोण बोलवी ते हरिविना, कोण बोलवी ते हरिविना, कोण बोलवी ते हरिविना. चाले शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते. चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते. कोण बोलवी ते हरिविना, कोण बोलवी ते हरिविना, कोण बोलवी ते हरिविना, कोण बोलवी ते हरिविना. त्याच्या खालची ओवी बघा. भावार्थ रामायण उघडा 14वा अध्याय बघा, त्याच्या 13 ओव्या अशा आल्यात. मी दुसरी ओवी सांगतो फक्त. पाव्या माझे राग ज्ञान केले अति मधुर गायन, परे तो पाव्याचा नो हे गुण जाण कळा गातयाशी. पावा म्हणजे बासरी. बासरी जरी गोड वाजत असेल ना, तो बासरीचा गुणधर्म नाही देवा. त्या बासरीमध्ये फुंकर कोण घालतोय याच्यावरती बासरी वाजते. तसा शरीरूपी पावा आहे ना, डोळ्यातून, नाकातून, कानातून, तोंडातून जो वाजतोय ना, याला फुंकर घालणारी सत्ता म्हणजे देव आहे. तो ज्या दिवशी या पाव्यामध्ये फुंकर घालायची बंद करून टाकेल,
त्या दिवशी लोक या पायव्याला उचलतील आणि स्मशानभूमीमध्ये पेटून देतील, याचा आत्मभान तरी आपल्याला असलं पाहिजे. विठाला 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 काय संतांचे अभंग. आपुले बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंके मंजुळ बोलत शेवानीश कविता धनी वेगळाची. जगद्गुरु तुकाराम महाराज त्याचा शोध घेत होते. कीर्तन देवाचा शोध घेण्याकरताय, तमाशासारखा हसण्याकरता नाही. विठाला विठाला बरोबर आहे. पांडुरंबामांसारखी मंडळी आपल्याकडे येतात. कशा करता येतात? देवाचा शोध आणि बोध आपल्याला लागावा म्हणून आपल्या मार्गदर्शनाला करती मंडळी येतात. शोध घेता आला पाहिजे देवाचा. जगद्गुरु तुकाराम महाराज प्रपंचाच्या प्रांगणातून आता बाहेर पडलेले, तीव्र तप्त झालेलं जीवन आहे तुकाराम महाराजांचं, आणि देवाचा शोध घेण्याकरता निघाले. पहिला प्रश्न आहे, देव जर सर्वज्ञ आणि सर्वव्यापक आहे, मग तो आमच्या डोळ्यांनी का दिसत नाही? त्याच्या श्री चरणावर आमचं मस्तक टेकावं असा समोर का उभा राहत नाही? आमच्या अंतःकरणातल्या प्रार्थना, शंका, इच्छा, संकल्पना त्यांनी पूर्ण कराव्यात, याच्याकरता तो दिसत का नाही? त्याचं उत्तर गुरुवारी घुलेबुवा सांगायचे, आपल्यावर आत्मकृपा नाही म्हणून तो दिसत नाही देवा. कृपेचे 4 प्रकार आहेत. विस्तार नको. पहिले आत्मकृपा, दुसरी शास्त्र कृपा, तिसरी संत कृपा, आणि मग चौथी भगवत कृपा. विठाला परमार्थात आत्मकृपा झाली पाहिजे. आम्ही आता चातुर्मासात अधिक मासामध्ये गाथामूर्ती गुरुवारी रामभाऊ महाराज राऊतांचं एक वाक्य ऐकलं, ते सांगतो, फार गरजेचं आहे. राऊत बाबा म्हणाले, जोपर्यंत स्वतःचं मन, स्वतःचा आत्मा आपणहून परमार्थामध्ये प्रवेश करणार नाही, तोपर्यंत देव आणि साधू जरी आपल्या पुढे उभा राहिला तरी आपलं कल्याण होऊ शकत नाही. देव होऊच शकत नाही. ज्ञानोबा काय वेडे का म्हणायला, आपुले आपण करा सोडवना, संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे. आपुले आपण करा सोडवना, संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे. आपोली आपण करा सोडवना, संसार बंधन तोडावे गी, संसार बंधन. आपुले आपण करा सोडवना, संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन. ऐका, देव एक वाक्य सांगतो, देवाने परमार्थ करण्याकरता सगळी अनुकूल सामुग्री आपल्याला दिलेली आहे, पण मिळालेल्या सामुग्रीचा माणसं परमार्थाकरता उपयोगच करतील असं नाही सांगता येत. एक वाक्य सांगू, नुसती सामुग्री मिळून उपयोगाचं नाही, त्या सामुग्रीचा उपयोग कसा करावा हे अगोदर शिकावं लागतं. मृदंग असलं म्हणजे वाजवता येत नाही, तो वाजवायचा शिकावं लागतो. गाडी असली म्हणजे चालवता येत नाही, चालवायचं शिकावं लागतं. तसं देवाने दिलेली मनुष्यरूपी सामुग्री ना, तिचा उपयोग कसा करावा हे अगोदर शिकावं लागतं. कापुराचे थैव आणून देईल दैव, का लेणी अशी आडव देत शे बापा, ज्ञानोबराय बोलतात. आम्ही एसपीला असताना आम्हाला प्राचार्य शिवाजीराव भोसले होते, त्यांनी एक टिळकांचा दृष्टांत सांगितला होता. लोकमान्य टिळक मंडाले तुरुंगामध्ये गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहित होते. काळ जुना होता आणि जुनी माणसं फार काटकसरीने जीवन जगणारी होती. महाराज विजेचे दिवे नव्हते. आता दिवसभर खांबावर लाईटी जळत राहतात, लोक जवळून जातात पण बंद सुद्धा करत नाही. अशी पूर्वी लोक नव्हते. आता ते विनाकारण 11 वाजेपर्यंत लिहिलं रात्री, आणि विनाकारण रॉकेल जाळायला नको म्हणून ती बत्ती बंद करण्याचा प्रयत्न करू लागले. 2 तास झटले पण बत्ती बंद करता आली नाही. माझा मुद्दा इथे काय, वस्तू असून उपयोगाची नाही, ती वापरायची कशी हे अगोदर शिकावं लागतं. विठाला कसा देवाने दिलेला मनुष्य देह याचा निरुपयोग करायचा का दुरुपयोग करायचा का सदुपयोग करायचा याचा
विचार केला पाहिजे गांभीर्याने देवा. ऐका, एक वर्ग असा आहे देवाने दिलेला मनुष्य देहाचा निरुपयोगच करतो, त्याचा काही उपयोग करत नाही. ती दोनच गोष्टी करतात काही माणसं, काय जांभळ्या देतात आणि झोप घेतात, याच्या पलीकडे काहीच करत नाही. फार झालं तर कुचरा वाट्यावर कुटाने करतात, याच्या पलीकडे काय करेल, सरड्याची धाव कुपटीपर्यंत. दुसरा वर्ग आहे तो दुरुपयोग करणार आहे. ऐका, एखाद्या वेळेला मानवी देहाचा सदुपयोग नाही करता आला तर करू नका, पण त्याचा दुरुपयोग होऊ देऊ नका देवा. दुरुपयोग इतका भयानक आहे. आज जर मनुष्य देहाचा दुरुपयोग केला ना तर भावी अनंत काळापर्यंत त्याचं पाप भोगावं लागतं. अशा वेळेला देव सुद्धा मदतीला धावून येत नाही. पूर्वजन्मी पाप केले पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारी. विषय सुखाना श्रीमंत तिमे तिमिर कुंडली विषय सुखाना श्रीवंता मेरा गोदरी. 84 लक्ष योनी फिरतात 84 लक्ष येवनी दुःख भोगिले. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र अंधळे. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र अंधारे. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र अंधळे. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र अंधारे. ज्यांच्या वाणीला काही कल्प असत्याचा स्पर्श झालेला नाही, असत्य बोलले नाही, ते ज्ञानोबराय बोलतात. काय या मनुष्य देहामध्ये जर पाप केलं तर भावी अनंत काळापर्यंत ते पाप भोगावं लागतं देवा. केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले मेले. ऐशी किती मोठ्याचा प्रसंग सांगतो, थोडक्यात सांगतो. महाभारत युद्धाचा 9वा दिवस संपला होता. भीष्माचार्य काय खाली पडायला तयार नसायचे. भगवान घाबरले. सगळ्या पांडवांना शिबिरामध्ये बोलून घेताना अर्जुनाला तंबी दिली. अर्जुना, 9 दिवस झाले युद्धाचे, उद्या 10वा दिवस आहे. भीष्माला कधी तुम्ही परास्त करणार आहात? तुम्हाला शक्यच नाही ते. जो भीष्म गंगार दह्यनंदनू महाप्रतापी तेजस्वी भानू, मी त्यांना परास्त करू शकत नाही, ती इच्छा मरणी. मग मी सांगतो तसं कर. उद्या युद्धाला सुरुवात केल्यानंतर शिखंडीला तुझ्या रथावर उभं करायचं, पाठीमागून बाण मारायचा. कारण भीष्माचार्य क्षत्रिय योद्धे आहेत, ते निशस्त्र पुरुषावर वार करत नाही. दुसरं, स्त्रियांच्यावर हत्यार उगारत नाही. आणि तिसरं, शंड म्हणजे नपुसकाकडे पाहत सुद्धा नाही. शिखंडीने हे शंड मला आणि फक्त भीष्मांनाच माहिती आहे. ढाल करायची, पाठीमागून बाण मारायचा. ठरलं देवा. युद्धाचा 10वा दिवस उजाडला. युद्ध रंगात आलं. अर्जुनाने शिखंडीकडे पाहिलं, त्याला डोळ्याचा संकेत कळाला. शिखंडिनीने रथावरून उडी मारली आणि अर्जुनाच्या रथावर उभी राहिली. अर्जुनाने पाठीमागून बाण मारला, तो वर्माला भीष्मांच्या लागला. भीष्म खाली कोसळले. आकाशवाणी झाली, भीष्मा प्राण सोडू नका, दक्षिणाने चालू आहे. आता एक वाक्य सांगतो, लक्षपूर्वक ऐका. भीष्माचार्य देवाचे भक्त होते, पण मरावं का लागलं? आणि तिच्या पक्षामध्ये गेले म्हणून मरावं लागलं. शिक्के मारताना 100 वेळेला विचार करा. पैसे मिळाले, शिक्के मारले ना, त्यांच्या बरोबर तुम्ही नरकालाच पुन्हा. विठाला मी म्हणत नाही, तुकोबराय सांगतात, केले पाप त्याने दिले अनुमोदन. दोघाशी पतन सारे खेची. जितके ते जबाबदार आहेत तितके आपण जबाबदार आहोत. का मत देऊन आपण प्राधान्य दिले, तुम्ही काही करा, आमचं मत आहे तुम्हाला. म्हणून 100 वेळेला विचार करत जा देवा, शिक्के कुठे मारावे. भीष्म आणि तिच्या पक्षामध्ये गेले होते.
शर्पंजली पडले देवा. अर्जुनाने बनवलेल्या बाणाच्या शेयेवर झोपले होते. अंगातून रक्त बाहेर पडत होतं. ती स्पंचगादी थोडीच होती, बाणाची होती. ती रक्त बाहेर पडलं होतं. पण ते हुशार होते, सिंहावलोकने होते. मनात विचार केला, मी जर पापच आयुष्यात केलं नाही तर मग कोणत्या कर्माचं फळ मला मिळतंय. यस्य स्मरण मात्रेन भगवान श्रीकृष्णांचं स्मरण केलं आणि भगवान भीष्मांच्या चरणाजवळ उभे राहिले. आत्मविश्वासी होते भीष्माचार्य. त्यांनी भगवान श्रीकृष्णांना विचारलं, कृष्णा, या भीष्माने जर जसं कळतं तसं पापच केलं नाही तर कोणत्या कर्माचं फळ मला आज हेतू दिलंय. भगवान म्हणाले, भीष्मा, तुम्हाला आठवत नाही, मी सांगतो. थंडीचे दिवस होते. तुम्ही लहान असताना धनुष्यबाणाचा खेळ खेळत होते. एक सरडा असा रस्त्याने चालला होता. काही कारण नसताना तुम्ही बाणाच्या टोकाने उचलला, तो काटेरी कुंपणावर फेकला. 6 पळ तिथं राहिला, खाली पडला. त्या पापाचं व्याज 6 महिने झाले. आता असंच पडून राहा. आता मी काय सांगतो लक्षपूर्वक आहे का? फार लक्षपूर्वक. एकदा चुकून लहान असलेल्या भीष्माने कारण नसलेल्या सरड्याला उचललं, काटेरी कुंपणावर टाकलं, खाली पाडलं, तर किती पाप भोगावं लागलं? 6 महिने. किती भोगावं लागलं? कुक्कुट पालन करणाऱ्याला किती भोगावं लागेल याचा विचार करा, मग कुक्कुट पालन करा. विठाला अरे माळकऱ्याच्या पोराने जर ढाबे टाकले ना, जन्मची जन्म पितरांसहित नरकात पचाल, पण तुमचा उद्धार होऊ शकत नाही देवा. इतकं पाप तुमच्या हातून होईल. विठाला म्हणून आंधळे होऊ नका पैशा करता. धोंडा महाराजांचं वाक्य, नाही पोट भरता आलं तर उपाशी राहा, पण पाप करू नका. का? खाण्याकरता जग येईल पण फेडावं एकाला लागेल. ऐका, अरे दरोडेखोर असलेल्या त्या वाल्याला एकदा नारदांनी सांगितलं, त्याला अक्कल आली. आपला निळोबर आहे, ज्ञानोबर आहे, नाथ महाराज नामदेवर सांगून आपल्याला अक्कल येत नाही. त्याच्यापेक्षा आपण किती राक्षसी वृत्तीचे आहोत. काय सांगितलं नारदाने? वाल्या, अरे ब्रह्महत्येचं पाप डोक्यावर घेतलंय. ज्या कुटुंबाकरता ते कुटुंब तुझ्या पापामध्ये सहभागी आहे का? विचारून तर ये. तो म्हणाला, वा रे वा, मला विचारायला वन, तुम्ही पळा. नारदांनी सांगितलं, मी पळण्याकरता नाही, तुला रस्त्यावर आणण्याकरता आलोय. चिंता करू नको, इथून जाणार नाही. बांधून ठेव. बांधून ठेवला. घरी गेला आणि पहिला आईला विचारला, आई, या कुटुंबाकरता पालन पोषण करण्याकरता मी ब्रह्महत्येसारखं महापाप केलं, माझ्या पापामध्ये सहभागी आहात? आईने सांगितलं, काय कारण आहे? तुला लहानाचा मोठा करत असताना आम्ही पाप केलं का पुण्य केलं याचा विचार केला नाही. तुला लहानाचं मोठं केलं ना, आता तुझी जबाबदारी आहे. पाप कर नाही तर पुण्य कर, मला सांभाळण्याची जबाबदारी तुझी. खटकन डोळे उघडले देवा त्या वाल्याचे. केवढी मोठी ताकद प्राप्त झाली. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण. बोलीला वाल्मिक तशाची करीन, वरतोनी दाविना नामा म्हणे. डोळे उघडा. त्याचा दुरुपयोग करू नका मानवी देहाचा, सदुपयोग करा देवा. 2 गोष्टी आपल्या मनाने करू नका. आजारी पडल्यानंतर औषध मनाने घेऊ नका, ना तर स्वर्ग पुन्हा 4 बोटावरच राहते बघा. आजारी पडला ना, डॉक्टरचा सल्ला घ्या. आणि परमार्थाला निघालेल्या माणसाने मनाने परमार्थ करू नका देवा. मनोमार्ग गेला तो इथेचे मुकला, हरिपाठ स्थिरावला तोची धन्य. संतांचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येण्याची पंथी. जगद्गुरु तुकाराम महाराजांना आत्मकृपा झालेली होती. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानम अवसादये, आत्मैव ह्यात्मनो बंधुर रात्मैव रिपुरात्मनः. मनोराजा एक देह, हे मनोराजा एक देह पोरी, असे नांदत दोघी नारी, असे नांदत दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी, पुत्र पौत्र संपन्न भारी. तिने कृपा केली आम्हावरी गा, तिने कृपा केली आम्हावरी गा, कृपा केली आम्हावरी गा.
वैशाख महिन्यातलं ऊन कडाक्याचं होतं, कडाक्याचं. शांतीब्रह्म एकनाथ महाराज असे रस्त्याने चालले होते देवा. रस्ता दुरुस्तीचं काम चालू होतं. खडी फोडणारी माणसं लंगोटी कमरेला गुंडाळून अशी हातोड्याने खडी फोडत होते. नाथ महाराज मध्ये दयेचं मूर्तिमंत रूप होतं. ते जवळ गेले. अहो तुम्हाला काय पटतं का? पैसे मिळतात म्हणून एवढं काय कुठे शरीराला कष्ट देतात? सगळं अंग घामाने डबडबून गेलं तरी तुम्ही खडी फोडता. द्या ती सोडून खडी फोडणार. खडी फोडणाऱ्यांच्यातलं काय नाथ महाराज बोलता? अहो एवढं कष्ट केल्याशिवाय गोळाभर अन्नच पोटाला मिळत नाही. अजून मालकीची घरं नाही. कोणाच्याही पडीक जमिनीमध्ये कापडाचं पाल टाकून तिथंच राहतो. एवढं कष्ट केल्याशिवाय गोळाभर अन्नच पोटाला मिळत नाही. एक वाक्य बोलू का? त्यावेळेला भ्रष्टाचार करणारी जमातच या देशात जन्माला आली नव्हती. हे बी आता कसं काय उगवलं कोणास ठाऊक. विठाला विठाला अरे ज्या देशाच्या स्वातंत्र्य करता या महापुरुषाने आपल्या रक्ताचं बलिदान दिलंय त्या देशात आता पानपोळीवरच्या ग्लासला सुद्धा साखळी लावून ठेवावी लागते, नाहीतर ग्लास सुद्धा लोक चोरून घेऊन जातात. विठाला विठाला किती वाईट वेळ आली देवा या देशावर. काही ते विश्वासाने आपण कोणती वस्तू ठेवू शकत नाही. नाथ जहागीरदारच होते महाराज. जेवायची अडचण आहे ना, या माझ्या घरी. पाहिजे ते पाहिजे तेव्हा पाहिजे तितकं सगळं देतो तुम्हाला. ती खडी फोडणारी हुशार होती देवा. ते म्हणू लागले पोटच्या मुलाला फुकट तांब्याभर माणूस पाणी देत नाही. घरी चला म्हणता, सगळी व्यवस्था करतो म्हणता, काहीतरी गडबड आहे ना. घरी यायला काही अडचण नाही, पण काय काम सांगणार ते अगोदरच सांगा. जमलं तर पाहतो नाही तर राहू देऊ. नाथांनी सांगितलं माझ्या घरी काहीच काम नाही, नोकर चाकर सगळं काही आहे. तुम्ही फक्त एक काम करा. काय? 7 ते 8 माझ्या घरी भावार्थ रामायण चालतं, तेवढं बसून फक्त ऐका. दिवसभर तुम्हाला जिकडं जायचंय, जेवायचंय, झोपायचंय तुमच्या मनावर. फक्त रात्री 6 ते 7 किंवा 7 ते 8 या रामायणाला या. हो म्हणाले, सगळे आले. पहिल्या दिवसाचं रामायण झालं, दुसऱ्या दिवसाचं रामायण झालं, तिसऱ्या दिवसाचं रामायण झालं. सगळे खडी फोडणारी एकत्र गोळा झाली ना आपसामध्ये चर्चा करू लागली. कस काय वाटतंय? लय अंग ठणकाय लागले. मग ती खडी फोडायचंच बरं आहे. आता काय करता बघा. नाथांकडे आले ना, उद्या आम्ही खडी फोडायला आमच्या आमच्या ठिकाणी जाणार आहे. नाथांच्या अंगाला दरदरून घाम आला. आपलं काही चुकलं का? पदर पसरला नाथांनी. अहो चुकलं असलं तर क्षमा करा, पण आल्यासरशी 8-10 दिवस थांबा की कशाला जाता. त्यांनी सांगितलं नाथ महाराज, आमच्या आई बापांनी जेवढी सेवा केली नाही तेवढी तुम्ही 8 दिवसात 3 दिवसात सेवा केली. पण इथं नको का? दिवसभर भर उन्हामध्ये खडी फोडलेली बरी, पण तुमच्या 1 तासाची पोथी नको का? कारण ते कपाळ ज्याचे नाम न हे वाचे त्याला आत्मकृपा लागते देवा. विठाला ज्याच्यावर आत्मकृपा आहे त्याच्यावर शास्त्र कृपा करतात. यावन्नानुग्रह साक्षात जायते परमेश्वरात तावन्न सद्गुरु कश्चित सशास्त्रमपिनोल्लभे. एक वाक्य सांगतो, याचा विस्तार करत नाही आता. शास्त्र शिकणं वेगळं आणि शास्त्र कृपा वेगळी. शिकलेलं शास्त्र मनुष्य कधीतरी विसरून जाईल, शास्त्र कृपा कधी विसरत नाही. श्रीगोंद्यात ते तात्या महापुरुष आपल्या डोळ्यासमोर आणा देवा. जसं तुकोबऱ्यांच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं, ज्यांचे घरी वेदांत वाहे पाणी तुका जरी सहज बोले वाणी. ज्यांचे घरी वेदांत वाहे पाणी हे प्रमाण म्हणजे मूर्तिमंत तात्या महापुरुष. विठाला या श्रीगोंदा तालुक्यामध्ये आनंद आश्रम स्वामींसारखे आणि तात्या महापुरुषांसारखे शेख महम्मदांनंतर साक्षात्कारी पुरुष जन्माला आले देवा. सत्शास्त्र त्यांच्या मुखावर असं दरवळत होतं. बाकीचे शास्त्र सोडा, 6 शास्त्र मी नावं सांगतो आता, आई सगळी मंडळी म्हणून. आता हे तुमच्या कामाचं नाही. काय तानसेन सारख्या सुंदर गावाचं गायन आहे बुवा, पण ऐकायला कानसेन लागतो. बैरम भटाचं काम नाही. विठाला नावं फक्त
ऐकून ठेवा. न्याय, योग, सांख्य, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा द्या सोडून. हे आता मी सांगतो ते ऐका. गाथा आणि ज्ञानेश्वरी सकल शास्त्राचा राजा आहे. माळकरी असो अथवा नसो, तुमच्या प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी असली पाहिजे. आणि दिवसभरात एका तरी ओबीची सेवा केली पाहिजे. किती वेळेला सांगितलं, आता अधिक नको. एक वाक्य सांगतो. SP कॉलेजचे प्रिन्सिपल गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणत असत, भारत देशात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात हिंदू म्हणून जन्माला आलेल्या माणसाला ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरण्याचा अधिकारच नाही. आणि मरेल तर पुन्हा भारत देशात तो कदापि जन्माला येऊ शकत नाही. विठाला ठाला विठाला 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 विठाला. भारत देशात जन्माला येणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? भरतखंडे नरदेह प्राप्ती येतो परमभाग्याची संपत्ती देवा. अनंत जन्माईचं पुण्य करावं लागतं, त्यावेळेला भारत भूमीमध्ये जन्माला यायला मिळतं. आता ही याची जर तुम्हाला अक्कल नसेल तर त्याला आम्ही काय करावं? विठाला 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 विठाला. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही देवा. त्याच्यातलं अध्यात्म बाजूला ठेवा, खगोलशास्त्र बाजूला ठेवा. अहो सायन्स फक्त डोळ्यापुढे घ्या. पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा आणि अर्धानगर जिल्हा कॅन्सर रोगाने थैमान घातलंय महाराज. थैमाने 10 वर्षाच्या नाशिकच्या मुलाला ब्लड कॅन्सर आहे. 10 वर्षाच्या. जगावं का मरावं त्या लेकराने? म्हणून ही लहान लेकर फार उभी नका करत जाऊ देवा. त्यांचं खेळायचं वय, जेवायचं वय 2-2 तास. हे शहाणे टांगड्या तांबून बसतात आणि त्यांना उभं करता तुम्ही खुशाल. विठाला 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 विठाला. त्यांचं पाप घेऊ नका. भुलेव म्हणायचे, तुमच्या पाया पडतो. लहान मुलांना त्रास देऊ नका, फक्त शिकवा. उद्या मोठे झाल्यानंतर ते उभेच राहणार आहे, पण त्यांना आत्ता त्रास देत नका जाऊ. विठाला 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 विठाला. इथं अभ्यास मारा. आम्ही भोगलंय ते जयराम बाबाकडे. चला पुढे. मी हे सांगत होतो, सायन्स बघा. कॅन्सरला केमोथेरपी करण्याची पद्धत आहे बघा. ज्ञानोबा 750 वर्षापूर्वी केमोथेरपी सांगतात. मी ओवी नाही सांगणार, तुम्ही पाठ करा ती पहा. आणि नाही जर सापडले तर मग मला पुढच्या वर्षी विचारा, मी लगेच सांगेल. आता जर सांगितलं तर तुम्ही वाचणारच नाही. ऐका ज्ञानोबा काय सांगतात. केमोथेरपी कशी करायची? ज्ञानेश्वर महाराजांच्या मताने जगातला सगळ्यात विषारी सर्प म्हणजे कोबरा आहे. सर्व त्या कोबरा सर्पाचं फक्त एका विषाचा थेंब घ्यायचा. एका त्याला 40 अंश सेल्सिअस पाण्यामध्ये उकळायचं. त्याच्यावर आयुर्वेदाची मात्रा मारून त्याची तीव्रता कमी करायची. त्या विषाचा थेंब इंजेक्शनामध्ये घ्यायचा. कॅन्सर झालेल्या रोग्याच्या शरीरामध्ये त्या विषाचा थेंब सोडायचा. ज्ञानोबा बोलतात, कोबरा सर्पाच्या विषापासून कॅन्सरचे जंतू मारणं या थेरपीला केमो म्हणतात. हे जर 750 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं असेल तर ज्ञानेश्वरी वाचायला काय बिघडले देवा तुमचं? वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पाहावे डोळा पाहावे पंढरी, डोळा पाहावे पंढरी. ज्ञान हो
करणारी ज्ञानेश्वरीवर या महाराष्ट्रात माणसं झाली देवा. गुरुबरे छोटू नाना महाराज वनकोटेकर झाले, गुरुबरे बबन महाराज पायमोडे झाले, आनंदाश्रम स्वामी महाराज झाले. छोटासा प्रसंग सांगतो. माझे गुरुजी वैकुंठवासी परमश्रद्धेय रामकृष्ण भाऊ येडशीकरांबरोबर आम्ही 1989 साली पंढरपूरला आलो होतो. 1989 साल मला चांगलं आठवतंय ते. गुरुवारी धोंडा महाराजांचं वय 90-92 वर्षाचं तरी कमीत कमी असेल. थकले होते महाराज. सकाळची वेळ होती, मठामध्ये प्रवचन चालू होतं. थकलेले धोंडा महाराज आता चंद्रभागेचं स्नान करत नव्हते, कारण शरीराला झेपत नव्हतं त्यांच्या. ते पहाटे उठायचे, 2 पाय 2 हात तोंड स्वच्छ धुवून ऊर्ध्व पुंड्र लावून कोसला पटका बांधायचे महाराज आणि व्यासपीठावर बसून प्रवचन करायचे. एका श्रोत्याने त्यांना प्रश्न विचारला. हे मी वारंवार मुद्दाम सांगतोय. प्रश्न विचारला, धोंडा महाराज तुम्ही किती सुंदर ज्ञानेश्वरी सांगता, पण आंघोळ न करतानाच, आंघोळ केल्याशिवाय आम्ही त्या ग्रंथाला कधी हात लावला नाही, मग तुम्ही सांगता कसे काय? बृहस्पतीचा अवतार होते धोंडा महाराज. काय उत्तर दिलं बघा. ते म्हणाले, अहो जसं लहान मुलाला आपल्या आईचं स्तनपान करण्याकरता जशी आंघोळीची आवश्यकता नाही ना, तशी ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि तिथं स्तनपान करण्याकरता मला आंघोळीची आवश्यकता वाटत नाही. किती बहुमोलाची श्रद्धा आहे देवा ही. एवढ्या श्रद्धेने जरी तुम्ही ज्ञानेश्वरी वाचाल तर जीवनात दुसरी साधना करण्याची गरज पडणार नाही. तुमच्यावर शास्त्र अनुकंपा होईल. एकतरी ओवी अनुभवावी. शास्त्र कृपा आहे, विस्तार नको, गुरु कृपा आहे. आणि ज्याच्याकरता उहापोह केला ती भगवत कृपा आहे. फार कठीण आहे महाराज देवाची कृपा. सद्भाग्याने आपण मनुष्य म्हणून जन्माला आलोय. परमार्थाच्या अति उंबरठ्यावर आपण आहात. थोडी साधना अत्यंत श्रद्धेने करा. अरे कीर्तना करता जेवण ठेवावी लागतात. किती वाईट आहे देव आहे. भोजन ही व्यवस्था आहे. दुरून आलेल्या माणसाला स्वयंपाक करून पुन्हा कीर्तनला येणं शक्य होत नाही, म्हणून संयोजकांनी केलेली व्यवस्थाचे. पण जेवणाकरताच जर आपण येत असाल, काय मनुष्य म्हणून घ्यावं बाबा आपण तरी. नळोबर आहे काय म्हणतात ऐकलं? येथे येऊन केले काय नाही विठ्ठल नाही आठविला. अरे मुडा भाग्य हे ना गेला शिपतना मोह भ्रमे. सद्भाग्याने मिळालेला देह आहे देवा. म्हणून श्रद्धेने विश्वासाने अत्यंत भावपूर्ण हृदयाने आहे तो वेळ आपण भगवत चिंतना करता घालवला पाहिजे. फार मोठी यात्रा आहे परमार्थाची, फार मोठी. जन्मोजन्मी आम्ही पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तेव्हा या विठ्ठले कृपा. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तेव्हा या विठ्ठले केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले,
मनुष्य जन्म जर नाहीच मिळाला तर देवाची भक्ती कधी करायची देवा? संसार कोणत्याही जन्मामध्ये करता येईल. अरे कुत्रा आणि कुत्रिणीचा संसार आहे, परमार्थ आहे. प्रत्येक योनीमध्ये संसार आहे, पण परमार्थ प्रत्येक योनीत नाही. मत भाग्याने देवाने मानव देह दिला, नळोबरांच्या अगदी जवळ दिला देवा, महाराष्ट्रात तर दिला, पण नळोबरांची इतक्या जवळ समीपदर्शी आपल्याला मिळालेला मनुष्य देह आपला एक क्षण सुद्धा वाया जाता कामा नाही देवा. जेवढा वेळ मिळेल तेवढं श्रद्धेने आपण भगवत साधना केली पाहिजे, जेवढा वेळ मिळेल. कारण आपण संसारी आहोत, बहुजन आहोत. काम केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपला बराचसा वेळ संसारामध्ये जातोय, मग थोडाफार मिळालेला वेळ आपण का परमार्थाकरता घालवू नये? आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे. तुकोबराईला हीच वृत्ती सतत तळमळ करत होते. तप्त झालेलं जीवन होतं तुकाराम महाराज होतं, तापलेलं जीवन होतं. श्री गुरु विठ्ठल घुल्यांचं वाक्य सांगतो, जोपर्यंत खऱ्या अर्थाने मनुष्य संसारामध्ये तप्त होणार नाही तोपर्यंत तो परमार्थाच्या योग्यतेचा नाही. विठाला संसाराच्या दुःखाची जाणीव झाली पाहिजे आपल्याला, जाणीव. जीवन तप्त झालं पाहिजे. आता बायकोनी चप्पलने जरी मारलं तरी हा म्हणतो हे भी दिन चले जाएंगे. आता हे कधी तापायचे? संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीता या सेवा कुटुंबाची. असं तप्त झाले म्हणून तुझे आठविले पाय. संसारात तापले ना म्हणून देवाचे पाय आठवले. तप्त झालं पाहिजे. एक वाक्य सांगू, संसारात एक वर्ग अति शहाणा, एक वर्ग अति अज्ञानी. शहाणा कोण? ज्या दिवशी आपल्या पायाची चप्पल आपल्या मुलाच्या पायाला आली ना, शहाण्या बापाने आपल्या करदोऱ्याच्या चाव्या सोडल्याच पाहिजे आणि आपल्या मुलाच्या हातात दिल्या पाहिजे. बाळू हे बघ, तू आणि तुझा संसार तुला करायचा न करायचा तुझ्या मनावर. खांद्यावर पताका घ्यायची आणि महिना पिंपळनेरची वारी करायची. शहाणा बाप येतो. दुसरा इतका वेडा आहे, तो अशा करदोऱ्याच्या चाव्या देत नाही, त्याच्या अशा कोयतेने तोडून घ्याव्या लागतात. आता कधी घ्यावे लागते हे मी सांगू का तुम्हाला? कसली लोक आहेत. अरे 60 वर्षाचा झाल्यानंतर मग त्याला कुक्कुट पालन करण्याची इच्छा होते. याच्यापेक्षा दारिद्र्य कोणतं असेल? विठाला अरे संसारात 60 वर्षाच्या पुढे नोकरीवर घेतलं जात नाही. तुम्ही लायक नाही असं नोकरी सांगते. तुम्ही कसे आहात? नालायक आहात. नालायक शिवे नाही, लायक नाही त्याच्या विरोधात नालायक आहात. अरे नाशिवंत संसारात जर आपण 60 वर्षाच्या पुढे कामाला येत नाही तर ऐकून येणं, गुडघ्याने बसून न देणं, सगळ्या वायरी तुटल्यानंतर परमार्थ कथा स्वीकारेन तुम्हाला? स्वीकारेन? काय करणार आहे तुम्ही परमार्थ? तुम्ही जर 10 मिनिटं जर एकाग्र बसू शकत नाही, तुम्हाला जर कीर्तन ऐकायला येत नाही तर तुम्ही काय करणार आहे परमार्थ? म्हणून सावध व्हा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. चोराने झाल्या ओ चोराने झाल्या नाडोनी भागा भागा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. चोर निजल्या चोर निजल्या नाडोनी भागा. जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. उठा जागे भारे. आता संसार सोडायला नाही सांगितला, जाग झालं पाहिजे. जीवन तप्त आहे त्या आयुष्यामध्ये प्रपंचानी परमार्थाचा समन्वय करता आला पाहिजे. किती काळ संसार करायचा आणि किती काळ परमार्थ करायचा. शहाणा तोय ज्याला संसार आणि परमार्थाचा समन्वय करता येतो ना, तो जगातला नंबर 1चा शहाणा आहे देवा. जो संसारच करून मरतो तो शुद्ध गाढ हवे. विठाला 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 विठाला. शहाणा तोय
ज्याला संसार आणि परमार्थाचा समन्वय करता आला पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संसारही संपला, आता होऊन गेला. आता ईश्वर प्राप्तीची तळमळ लागलेली होती. खूप वेळेला देवाला प्रार्थना करत होते, हे देवा दावी रूप मद गोपिका नमन ठेवू दे चरणावरी माथा. हे देवा काय चुकलं असेल ती आपल्यात पोटात घाल. शोक वियोग घडला सकळांचा, गेला शरण अन्यायामुचा, केला उच्चार घडल्या दोषांचा. किंवा कान या रे जग जेठी देई भेटी एक वेळा. महाराजांचं हृदय तळमळू लागलं. अत्यंत तीव्र तळमळ भगवान पंढरीनाथांनी पाहिली आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांना दर्शन दिलं. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. पांडुरंगाला पाहिलं आणि आपली प्रतिक्रिया महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगू लागले. दिली आता पायी मिठी, दिली आता पायी मिठी, दिले आता पायी मिठी जग जेठी न सोडी. देवा अनंत जन्माच्या पुण्याईने साधना फलद्रूप झाली. तुम्ही मला भेटलात, मला दर्शनही दिलंय. आता मी तुमच्या चरणावर जी मिठी मारली ना, आता सोडणार नाही. निष्ठा आहे तुकाराम महाराजांची निष्ठा. 2 गोष्टी आहेत. देवाच्या पायालाच का मिठी मारायची आणि मिठी जर मारायची असेल तर कशाने मिठी मारायची, या 2 सूत्राचं उत्तर देतो आणि भगवत चरणारविंदी सेवा समर्पण करतो. विठाला निष्ठा. वैकुंठवासी परमश्रद्धेय गुरुवर्य शंकर महाराज कंदरकर म्हणायचे, इह लोकातलं आणि परलोकातलं कल्याण होण्याकरता माणसाजवळ 6 निष्ठा असाव्या लागतात. 6. कोणत्या 6? पहिली देशनिष्ठा, दुसरी धर्मनिष्ठा, तिसरी नीतिनिष्ठा, चौथी संस्कृतीनिष्ठा, 5वी अध्यात्मनिष्ठा आणि 6वी भक्तिनिष्ठा. विठाल सगळ्यांचा उहापोह करीत इथेच वेळ जाईल. पहिली देशनिष्ठा. क्षमा मागून एक वाक्य बोलतो.
जी माणसं स्वतःच्या देशावर प्रेम करतात ना तीच देवावर प्रेम करू शकतात. जी माणसं देशाविषयी गद्दार आहेत ती माणसं देवावर प्रेम करू शकत नाही. देश सोडा, जी माणसं स्वतःच्या पक्षावर प्रेम करतील तेच तुमच्यावर प्रेम करतील. जे सतत पक्षांतर करतील ते तुमच्यावर कसले प्रेम करणार आहेत. विठाला निष्ठा लागते महाराज. क्षेत्र कोणतंही असू द्या, राजकीय असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, क्षेत्र लागतं, निष्ठा लागते. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. मारुतीराय प्रभू रामचंद्राला सांगू लागले रावणाचा निपात करायचा आहे. 18 पद्म वानर होते ती प्रभू रामचंद्रांच्या सैन्यात. राम आणि रावणाचं घनघोर युद्ध सुरू झालं होतं. राम आटपेना, हजारो राक्षस मारून टाकले रावणाचे. रावण घाबरला. माझं राक्षस सैन्य जर मरू लागलं तर पराजय स्वीकारावं लागेल. त्यांनी त्याचा बलाढ्य असलेला जो मायावी शक्तीचा बंधू आहे ज्याचं नाव कुंभकर्ण त्याला जाग केलं. तो असा समोर आला. 18 पद्म वानर सैन्यांमध्ये एक लहान वानर होतं, त्याचं नाव होतं गंधमादन. ते युद्ध करत होत. कुंभकर्ण जवळ गेला, त्या गंधमादनाला असं पकडलं, मूठ दाबल्याबरोबर त्याच्या नाकातून तोंडातून रक्त बाहेर पडलं. त्या गंधमादनाच्या मरणासन्न झाला देवा तो. कुंभकर्ण झाला म्हणून काय झालं, अंतकरण तर माणसाचं आहे ना देवा. मरणासन्न झालेल्या कुंभकर्णाने गंधमादनाला पाहिलं आणि मूठ अशी सोडली. श्वास घेतला, गंधमादन सावध झाला. तुझं नाव गंधमादन आहे, इथे कशाला आलाय? प्रभू रामचंद्रांना युद्धामध्ये विजय मिळावा ही माझी इच्छा आहे. खारीचा वाटा म्हणून मी मदत करण्याकरता आलोय. कुंभकर्ण म्हणला, वेड्या, तुझा प्राण माझ्या हातात आहे. मूठ दाबली तर मरशील. माझा ऐक, रामाचा सेवक न म्हणताना रावणाचा सेवक म्हण. तुला मी आता प्राणदान देतो. ज्या स्वतःचा मृत्यू ज्या कुंभकर्णाच्या हातात आहे त्या छोट्या गंधमादनाने उत्तर दिलं, हे कुंभकर्ण, अरे रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा श्रीरामाचा म्हणून मरण्यात आनंद आहे, पण मी बदलणार नाही. ही देशनिष्ठा आहे देवा. विठाला दुसरी धर्मनिष्ठा आहे. छत्रपतींसारख्या नुसत्या दाढ्या वाढून चंद्राचे कोर लावून कोणी शोभा थोडंच होत आहे. नक्कल करायला अक्कलही लागते ना देवा. विठाला ज्याला छत्रपती सारखं जगायचंय त्यांनी जे केलं ना, काय तुकाराम महाराजांची गाथा त्यांनी वाचली, ऐकली, त्याचं पारायण केलं, ते तुम्हाला करावं लागेल. या देशाचा राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु श्री तुकोबऱ्यांच्या कीर्तनाला असं पुढे येऊन बसत होते देवा. मग आपल्या देशाचा राजा जर पुढे येऊन कीर्तनाला बसत असेल तर आपल्याला कशाला लाज वाटली पाहिजे? आपणही पुढे आलं पाहिजे, कीर्तनात ऐकलं पाहिजे देवा. त्या तुकाराम महाराजांनी काय सांगितलं माहितीये? धर्माचे पालन,
वाचला तर कसं कळेल देवा हे? धर्मरक्षा वयासाठी करणे आटिया महाशी, वाचा बोलो वेद नीती, करू संती केले ते, धर्म धोक्यात आहे. हिंदू जागो. स्वातंत्र्यवीरांनी हे स्वातंत्र्य आपल्या ताब्यामध्ये दिलंय. याचं पुढे संरक्षण करण्याचं काम आपलंय देवा. याच्यावर जर परत परकीयांची सत्ता आली तर आपण आपल्या पूर्वजांना काय तोंड दाखवणार आहे? म्हणून आज आपण जागलं पाहिजे. धर्माला आपली गरज आहे. विठाला हजारो प्रसंग आहे माझ्या डोळ्यापुढे. माझ्याकडे वेळ नाही. एक वाक्य सांगतो आणि पटकन पुढे जातो. एक छोटासा प्रसंग. छत्रपती संभाजीराजे आळंदी जवळच्या भीमा कोरेगावच्या संगमावर मकरब खानाने बेसावध असताना त्यांना पकडलं. ते उभं केलं औरंगजेबापुढे. औरंगजेबाने सांगितलं, राजे संभाजी तुम्ही धीर आहात, शूर आहात, वीर आहात आणि बुद्धिमान आहात. आमचं ऐका, धर्मांतर करा, सही सलामत तुमची मुक्तता करतो. धर्मांतर शब्द ऐकल्याबरोबर छत्रपती संभाजी त्या डोळ्यामध्ये लाली उतरली देवा. औरंगजेब, प्रसंग पडलं तर स्वतःचा प्राण मी धर्मा करता देईल, धर्मांतर करणार नाही. लाल बुंद डोळे करून संभाजीराजे औरंगजेबाकडे पाहू लागले. त्या औरंगजेबाला संभाजीराजांची ती करडी नजर सहन झाली नाही देवा. निखाऱ्यामध्ये लालबुंद सळ्या तापवल्या आणि लाले लाल सळ्या डोळ्यामध्ये घातल्याबरोबर बुबळत बाहेर पडली, पण डोळे सुद्धा जळून गेले देवा. डोळे, अरे अगरबत्तीचा जर चटका बसला तर माणूस पुन्हा देवाला अगरबत्ती लावत नाही. ज्यांचे डोळे फोडले त्यांचा इतिहास कधी वाचला तुम्ही? कधी वाचा. भगतसिंग वाचा, संभाजीराजे वाचा, स्वामी विवेकानंद वाचा, अहो ज्ञानोबराय तरी वाचा. विठाला त्या मोबाईल मध्ये आपलं आयुष्य कशा करता खर्च करता आज हे वाचण्याची गरज आहे. शास्त्राने अभ्यासक्रम काढून टाकलाय. आपण वाचलं पाहिजे. आपल्या लहान मुलांना ते शिकवलं पाहिजे. त्याशिवाय आपली मुलं धर्म आणि देशाकरता कधी प्रवृत्त होणार आहे? डोळे जळाले. दुसऱ्या दिवशी औरंगजेबाने पुन्हा प्रश्न विचारला, राजे संभाजी, धर्मांतर केलं तर या भारत देशामध्ये मिळवलेली जेवढी राज्य आहेत मी तुम्हाला दान देईन. माझी आवडती मुलगी मी तुम्हाला देतो, धर्मांतर करा. नकार दिला त्यांनी. ज्या जिभेने नकार दिला ना, औरंगजेबाने अशी चिमट्यात जीभ धरून ओढून आपल्या कुत्र्याला खाऊ घातले देवा. तिसऱ्या दिवशी इतकं उकळतं पाणी अंगावर टाकलं, बटाट्याची साल जशी बाजूला करावी तशी चमडी बाजूला काढली होती त्यांची. पाचव्या दिवशी पायाची बोट कुऱ्हाडीने तोडली होती देवा, कुऱ्हाडीने. सहाव्या दिवशी उजवी मांडी कापली. सातव्या दिवशी डावी मांडी कापली. 18 दिवस हाल केले. 18 का बरं? चैत्र शुद्ध प्रतिपदा हा भारतीयांचा नूतन वर्षारंभ दिन आहे. जरा बोलू, ज्याच्या धमनीमध्ये हिंदुत्वाचं रक्त आहे ना, तो 31 डिसेंबर साजरा करणार नाही. करेल तर खानदानी हिंदुत्व होऊ शकत नाही. तो कसा होईल देवा? नव्या वर्षाची सुरुवात अशी दारू पिऊन थोडीच केली जाते. गुडिया तोरणे करते, कथा गाते गाणी. आमच्याकडे पोळ्या केल्या जातात, गुड्या उभारल्या जातात, देवाचं भजन केलं जातं, आई वडिलांना नमस्कार केला जातो. ही भारत देशाच्या नूतन वर्षाची सुरुवात आहे. अरे वाढदिवस करत असताना अगरबत्त्या विझवायची काम आमची नाही, दिवे लावण्याकरता आम्ही जन्माला आलेलो आहे. विठाला मूर्खासारखं कोणाचंही बघतं त्यांचंच करता. दिवे लावावेत का विझावे? दिवे लावले पाहिजे. विझवण्याकरता जन्माला आलो नाही आपण, दिवे लावण्याकरता जन्माला आलोय. दिवे लावत जा वाढदिवसाला, ऑक्शन करताना ते विझवू नका. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी कोणी गुड्या उभारू नये म्हणून औरंगजेबाने फाल्गुन मध्ये अमावस्येच्या रात्री संभाजीराजांचं शिर धडापासून अलग केलं देवा. आणि ब्राह्म मुहूर्तावर गुढीपाडव्याच्या काठीवर उभारलं. संभाजीराजाने आपला प्राण धर्मा करता दिला, धर्मांतर केलं नाही. ही धर्मनिष्ठा आहे देवा. तशी संस्कृतीनिष्ठा आहे, नीतिनिष्ठा आहे, अध्यात्मनिष्ठा आहे आणि महत्वाची भक्तिनिष्ठा आहे.
निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निर्धार वर्म सुको नको निष्काम निश्चळ निश्चळी विश्वासे निष्काम निश्चळी निर्धार हे वर्म चुको नये निर्धार हे वर्म चुको नये किंवा आम्ही हे नामाचे धारक नेनो प्रकाराने सर्व भावेक विठ्ठलची प्रमा या हेतूने आता पांडुरंगाशिवाय आमचं दैवत नाही आणि त्याने आम्हाला दर्शन दिलंय ना आता याच्या चरणापासून बाजूला जाणार नाही. दिली आता पायी मिठी. आता पहिला प्रश्न आहे, पायालाच का मिठी मारली आणि देवाच्याच काय पायाला मिठी मारली? अरे पुढाऱ्याच्या पायाला धरलं तर निदान सभा मंडप तरी होईल. ते देवाच्या पायाला ते अशी मिठी मारून काय होणार आहे? ऐका, ज्या लक्ष्मीचे आपण दास आहोत ना ती लक्ष्मी त्याची दाशी आहे. सगळं जग लक्ष्मीचा दास आहे देवा आणि ती लक्ष्मी पाय धुवावयाची दैवा पात्र झाली त्याची दाशी आहे देवा. म्हणून त्याचे पाय धरा, लक्ष्मी घर चालत आपल्या जवळ येईल. विठाला देवाच्या पायाचा पहिला महिमा ऐका. जी गंगा सगळ्या पापी माणसाचं पाप क्षालन करते आणि पुण्यवान करते समाजाला. ज्ञानोबराय बोलतात, फेडीत पाप ताप पोखित तेरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैशी. ती गंगा पांडुरंगाच्या डाव्या पायाच्या डाव्या अंगठ्यात विराजमान आहे देवा. भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा. म्हणून वारकऱ्यांनी नुसतं डाव्या पायाचं जरी पांडुरंगाचं दर्शन घेतलं ना त्याला गंगा स्नानाचं पुण्य मिळतं देवा आणि त्याच्या सगळ्या पापाचा नाश होतो. हा देवाच्या पायाचा पहिला महिमा आहे. विठाला दुसरा महिमा, ज्याच्या श्रीचरणामध्ये लक्ष्मी राहते देवा. आता हा सगळा आमचा परिवर्तनशील नवीन काल आहे. जुन्या मंडळींना हे चांगलं माहिती आहे. पूर्वीच्या काळी एखाद्या कुटुंबामध्ये एखादा मुलगा जर लग्नाला उपवर झाला की मुलाचे वडील मुलीच्या घरी जायचे. आता जायचं एवढं लांबून का बोललो? अलीकडची मुलं आपल्या बापाला त्रास देत नाही. ते म्हणतात बाबा आपुली आपण करा सोडवा. पूर्वीचा काळ तसा नव्हता. बापावर जबाबदारी असायची. आता घटस्फोट झाल्यानंतर मग बापावर जबाबदारी येते. तोपर्यंत बापाला माहित नाही काय झालेलं असतं. मुलाचे वडील मुलीच्या घरी गेले ना का तिच्या वडिलांना सांगायचे तुमच्या मुलीचे पाय धुवा. पाय पुसायचे नाही का? आम्हाला लक्ष्मी पूजन करायचंय. तुमची लक्ष्मी ओल्या पायाने चालत आली पाहिजे. पूर्वी फरशांची व्यवस्थाच नव्हती देवा. सारवलेल्या जमिनीवर मुलीच्या ओल्या पायाचे ठसे पडले ना ठशातून कळायचं मुलगी सुलक्षणी का कशी आहे. आता कोणाच्या पायाचे ठसे कसे आहेत कीर्तनामध्ये सांगून एखाद्यावर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोक घरी जाऊन बायकाचे पाय पाहतात तर उद्या सगळी भांडणच. देवाच्या पायाचा महिमा आहे का? नाथ महाराज सांगतात, ध्वजांकुश वृद्धवरेशा दोन्ही पायी पद्म देखा. पंढरपूरला या, पांडुरंगाच्या उजव्या पायावर ध्वज आणि अंकुश हे दोन सामुद्रिक आहेत आणि पांडुरंगाच्या डाव्या पायावर दोन आडव्या रेषा आहेत देवा. त्याला ऊर्ध्व रेषा म्हणतात आणि दोन पद्म आहेत. नाही पाहायला मिळालं? काला झालं बरोबर आळंदीला या विना मंडपामध्ये प्रज्ञाचक्षु समन्वय महर्षी श्री गुलाबराव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचा असा प्रासादिक फोटो त्यांच्या प्रसादाने तयार झालेला तिथे. ज्ञानोबराय पांडुरंगाचेच अवतार असल्यामुळे मला तिथे पाहायला मिळेल. ज्ञानोबरायांच्या उजव्या पायावर ध्वजानी अंकुश आणि डाव्या पायावर ऊर्ध्वरेषा आणि पद्म चार सामुद्रिक आहेत. हे चार सामुद्रिक ज्याच्या पायामध्ये आहेत ना
तिथे लक्ष्मीचा वास आहे देवा. पाय लक्ष्मीचे हाती. तिसरं कारण देवाच्या पायामध्ये जडाला चिद्रूप करण्याची ताकद आहे. शिळा होते मनुष्य झाले देवा खाले रे आलमंगा दहनाचे हनुमंत काशाने शिळा होती मनुष्य झाले थोर देवा खाले लंका दहनाचे हनुमंत काशाने. हा प्रसंग तात्यांनी सांगितलेला आहे. तो मी सांगतो आणि पुढे चालतो. 2-4 प्रसंग आहे पण एक सांगून चालतो. जनकनंदिनी भगवती सीतामाता 8 वर्षाच्या झालेल्या होत्या. प्रसंग असा होता, राजा जनकाला भगवान शंकरांच्या कृपेने एक फार मोठं शिवधनुष्य मिळालेलं होतं देवा. ते इतकं मोठं होतं, शेकडो माणसाला ते उचलतच नव्हतं. आपलं ती धनोत्रयोदशी ना, त्या दिवशी धनुर्यागाची पूजा केली जायची. प्रकार असा होता, राजघर सारवणाऱ्या त्या दाशा होत्यात ना, त्या सारवता सारवता शिवधनुष्याजवळ यायच्या. त्याच्या बाजूची जागा ती सारवून घ्यायच्या, पण त्याच्या खालचं ते कोरडं तसंच राहायचं, कारण ते उचलतच नव्हतं. 8 वर्षाच्या सीतेमातेने ती पाहिलं. पळत गेली, आई मी सारव का घर? सारव की बेटा. सारव म्हटल्याबरोबर 8 वर्षाच्या भगवती सीतामातेने डाव्या हातामध्ये पाणी घेतलं, उजव्या हातामध्ये शेण घेतलं आणि बघा सारवता सारवता शिवधनुष्याजवळ आल्या. डाव्या हाताने शिवधनुष्य उचललं आणि उजव्या हाताने त्याच्या खालचं सारवून घेतलं. राजा जनकाने पाहिलं, तोंडातच बोट घातलं, बाप रे बाप, ही आपली मुलगी नाही, शक्यच नाही. शेकडो माणसाला जे शिवधनुष्य उचलत नाही ती 8 वर्षाची मुलगी उचलते. आणि मग निर्णय दिला, जो कोणी एका हाताने शिवधनुष्य उचलेल त्याला सीता पत्नी म्हणून त्याच्या गळ्यात माळ घाले. स्वयंवर रचलं देवा. देशोदेशीचे राजा आले. लंकेचा राजा रावण आला, कोणाला शिवधनुष्य उचलताच आलं नाही. राजा जनक आता निराश झाले. मी पण केला, पण तो पण पूर्ण करण्याकरता भारत देशामध्ये एकही क्षत्रिय नाहीये का जो डाव्या हाताने शिवधनुष्य उचलेल आणि उजव्या हाताने त्याला कानडी लावेल. माझी सीता आता अशीच राहील काय? म्हणून विश्वामित्रांकडे पाहिलं. विश्वामित्रांनी ओळखलं, सांगितलं, राम आता सिंहासनावर बसण्याची वेळ नाही. जसं तरुणांनी आता गुटखान व्यसन करण्याची वेळ नाही, धर्माकरता जसं जाग झालं पाहिजे ना, तसं विश्वामित्र रामाला सांगत होते, राम आता बसण्याची वेळ नाही, उठा, क्षत्रियांची लाज तुमच्या हातात आहे. विश्वामित्रांनी संकेत केला, राम उठले, शिवधनुष्याजवळ आले, शिवधनुष्याला नमस्कार केला. काय आश्चर्य देवा, 11 वर्षाचे प्रभू राम होते त्यावेळेला. डाव्या हाताने शिवधनुष्य उचललं आणि उजव्या हाताने कानडी लावली. ताण दिल्याबरोबर शिवधनुष्यच त्याचा भंगच झाला. आता सीतामाता माळ घालण्याकरता आल्या, पण प्रकार असा होता, सीतामाता उंचीने होत्या लहान, राम उंचीने होते उंच. तिचा हात यांच्या गळ्यात पोहोचत नव्हता आणि ते काय खाली वाकत नव्हते. 9 वाजले होते, 9. आता जेवायचं कधी, लग्न लागायचं कधी, घरी जायचं कधी, सगळे नुसते अशी घड्याळात पाहत होते, कधी होतंय कधी होतंय कधी होतंय. त्यांचं सांगता आपलं नाही. आता कधी होणार? तिथे म्हातारा होता, म्हातारा कडक म्हातारा होता अयोध्येचा. ए रा, माझी सीता किती वेळ हातामध्ये माळ घेऊन उभी आहे, का वाकत नाही तुम्ही? तुम्ही वाका. राम मनात म्हणत होते, मला वाकायला काहीच अडचण नाही, पण आता जर मी वाकलो ना, पुन्हा उद्या तुम्ही मला नाव ठेवसान, पहिल्यांदाच कसा बायकोच्या पुढे वाकलं म्हणून वाकत नव्हते, आता करायचं काय? लक्ष्मणाने ओळखलं देवा. पारद्याच्या खुना ज्याने त्याने जाणाव्या. लक्ष्मण भक्त होते, त्यांच्या लक्षात आलं, राम असे वाकणार नाही. देवाला वाकवायचं असेल ना तर त्याला वैष्णव वारकरी व्हावं लागतं. सत्ताधीशा पुढे, श्रीमंता पुढे देव वाकत नाही.
पण वारकऱ्यापुढे सहज वागतो देवा. अहो चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वैनी उघडादार हाका मारे. हे काय? अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुत निवारले. काय केलं नाही देवाने भक्ता करता. उंच नींच हा अभंग पाहून घ्या. नेनो भगवंत तिष्ठे भावभक्त, देखोनिया दाशी पुत्र कन्या, विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हाद. अभंग बघा. लक्ष्मण उठले, त्यांच्या मनात आलं माझी आई भगवती सीतामाता हातामध्ये माळ घेऊन उभी आहे, तिचे पाय दुखत असतील. म्हणून लक्ष्मण जवळ गेले आणि रामचंद्रांच्या पायाला असा नमस्कार करू लागले. आपल्याकडे नियम असा आहे, लहाना जर थोर व्यक्तीचं दर्शना करता वाकला तर ज्येष्ठ मंडळी सुद्धा त्याला वाकून नमस्कार करतात. पाया पडे जन एकमेका, ही आपली परंपरा आहे. लक्ष्मण रामाच्या दर्शना करता खाली वाकल्या बरोबर राम देखील लक्ष्मणाला प्रतिनमस्कार करण्याकरता खाली वाकले. सीतेने संधी साधली, गळ्यात माळ टाकली. एक काम झालं देवा. आता दुसरं काम. बोहल्याहून खाली उतरल्यानंतर पत्नीने अगोदर पतीचं दर्शन घ्यावं लागतं. हा तुम्हाला चांगला अनुभव आहे, हे मी सांगायची गरज नाही. पण सीता माता मात्र रामाचं दर्शन घेत नव्हते. त्या जवळच्या कलवऱ्या होत्या ना, त्या म्हणाले, हे सीते, अगं किती वेळ झालाय प्रभू राम उभे, तू पत्नी आहे त्यांची, दर्शन घे की. ती म्हणाले, तेवढं सोडून काही सांगा. का बरं? या पायाचा महिमा जगात फक्त आम्हा दोघांनाच माहिती, एक मला, दुसरा त्यांच्या भक्ताला. काय महिमा आहे? अगं माझ्या स्वयंवराची बातमी ज्या वेळेला यांना कळाली ना, त्यावेळेला हे नाशिकवरून पंचवटीवरून माझ्याकडे येत होते. आणि वाटेमध्ये गौतमांनी आपली पत्नी अहिल्याला शाप दिला होता, तू शिळाहून पडशील म्हणून. रामाने आपल्या डाव्या पायाचा अंगठा नुसता शिळेला लावला. शिळा शिळा राहिली नाही, अहिल्या झाली देवा. शिळा होती मनुष्य झाली, ज्याच्या चरणाचे चाले. त्या कलवऱ्या म्हणायला, तू काय बडबड करते? ती दगडाची अहिल्या झाली ना, तू थोडीच दगड आहे, तू मनुष्य आहे, रघुनंदनाची पत्नी आहे तू. अगं दर्शन घे. तिने हे, तुम्हाला काय कळतं का? मी महाराणी आहे, राजकन्या आहे, आणि माझ्या डोक्याला हा मुकुट आहे बघा, मुकुट. आणि या मुकुटाला छोटे 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 हिरे बसवलेत. हिरे हिरे म्हणजे दगडाची जात आहे. मी दर्शना करता जर खाली वाकले, हिऱ्यांचा स्पर्श देवाच्या पायाला होईल. हिरे हिरे राहणार नाही, सगळ्या स्त्रिया होतील माझ्या सवती बनतील, दर्शनच घेणार नाही मी. ज्यांच्या चरणाला जडाला छिद्रूप करण्याची ताकद आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, दिली आता पायी मिठी. आणि शेवटचं कारण सांगतो, ज्याच्या चरणामध्ये अहंकार घालवण्याची ताकद आहे. हा अहंकार इतका बदमाश आहे देवा. याच अहंकारामुळे एका गावात 2 सप्ते, एका गावात 4 दिंड्या, भाऊ भावात नाही, बहीण भावात नाही, सगळं वाटोळ या अहंकाराने केलंय देवा. नवला अहंकाराची गोठी, विशेषण लग्या ज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे ना चवी. तो अहंकार प्रभूच्या चरणावर जवळ आल्यानंतर नाहीसा होतो. प्रसंग सांगल ते वेळ जाईल. कानोपात्रा, तिला सौंदर्याचा झालेला अभिमान, आणि देवाच्या दर्शनाला गेले. आपलं डोकं न ठेवताना तिने उजवा हात देवाच्या पायावर ठेवला. पायात बोट बुडाली आणि मग तिला धक्का बसला. माझ्या हाताच्या बोटाने जर देवाच्या पायाला खड्डा पडतो तर तो किती सुकुमार आहे. मनातल्या अभिमानाचा चक्का चूर झाला आणि कान्होपात्रेने आपला प्राण देवाच्या चरणावर ठेवला. असा ज्याच्या चरणाचा महिमा आहे. म्हणून दिली आता पायी मिठी. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
मिनिटं झाली. एका प्रश्नाचं उत्तर दिलं, एका प्रश्नाचं थोडक्यात उत्तर देतो आणि आता थांबतो. राहिलेला समाज आहे, लहान मुलं जेवायचे राहिलेले आहेत. दिले आता, तुम्ही जेवले, आम्ही राहिलो ना, तुमचं भागलं आता. विठाला आमचा मीटर फक्त 9च्या पर्यंत चालतो. 9च्या पुढे काटा आमच्या मीटरला सवय नाही ना, तर मग चार्ज वाढला जाईल. विठाला सोडा, ज्याच्या चरणामध्ये एवढं सामर्थ्य आहे म्हणून दिले आता. पायी मिठी थोडा विकोराव द्या. जग जेठीनं सोडे, देवाच्या चरणाला कशाने मिठी मारायची? कर्माने मारलेली मिठी सुटू शकते, ज्ञानाने मारलेली मिठी सुटू शकते. देवाला मिठी मारायची असेल ना राजा हो, प्रेमाने मिठी मारा. प्रेम रसे बैसली मिठी. त्याला असा पैसा, हे काय लोक आहे त्या शिर्डीच्या बाबाला उगा पैसा देतात, त्याला पैशाची काय गरज आहे? त्याला प्रेमाची आवश्यकता आहे. मी मगाशी म्हणलं ना, लक्ष्मीच्या आपण दास आहोत, लक्ष्मी त्याची दाशी. त्याला जे पाहिजे ते तुम्ही द्या. थोर प्रेमाचा भुकेला, त्याला प्रेम लागतं, तुम्ही प्रेम द्या. तुमच्या संपत्तीची त्याला गरज नाही. विठाला लोक प्रेम देत ना, प्रेम संसारावर करतात आणि त्याला सोनं काय चांदी काय. किती लोक वेडी आहे. अरे सोनं चांदी त्याला देऊ नका, ते तुम्ही वापरा, पण त्याला तुमचं प्रेम द्या. त्याला प्रेमाची आवश्यकता आहे, तुमच्या सोन्या चांदीची नाही. कारण ते प्रेम बाजारात मिळत नाही, संसारामध्ये असलेल्याला प्रेम म्हणत नाही. बरं, तो नाईलाजानी शब्द आलाय संसारात. संसारात आहे तो काम आणि परमार्थात आहे ते प्रेम. माझं तुझ्यावर प्रेम म्हणून म्हणतो आणि मनासारखं जर नाही झालं तर तिचा जीव घेतो. हे कसलं प्रेम आहे देवा? प्रेमामध्ये त्याग आणि समर्पण आहे. संसारात त्यागही नाही आणि संसारात समर्पणही नाही. संसारात आहे तो भोग आहे. विठाला विठाला अरे प्रेम न बाडी उपजे, प्रेम न हाट बिकाय. कुठल्या बाजारात प्रेम मिळतं का? 10 मिनिटात आणि अर्ध्या तासात प्रेम होतं. इतकं सोपं आहे प्रेम? ते मोहाची गटारगंगा आहे. त्याला प्रेम नावाचे शुद्ध शब्द त्याला लावू नका. तो मोह आहे, ज्याच्याकरता मारामारी आणि जीव घेतला जातो. प्रेम फक्त देवच देतो. देवा प्रेम देवाचे हे देणे, देह भाव जाय देणे. खाली बसा. न धरावे मने शुद्ध देश काळाचे. चोपदार खाली बसा. विठाला विठाला कुंडली त्या प्रेमाने देवाला बांधा. देवाला का तुम्ही प्रेमाने बांधलं ना, देवाची इच्छा जरी असलं तरी तो सुटू शकत नाही. एकच प्रसंग सांगतो आणि थांबतो. महाराष्ट्रात प्रेममूर्ती नामदेव महाराजांपासून तर संत श्रेष्ठ श्री निळोबरायांपर्यंत 108 संतांची यादी. 108. आमचे गोलेबाबा म्हणायचे 700 वर्षापूर्वी साधूचं उभं पीक आलं होतं महाराष्ट्रात. उभं पीक. जिकडे तिकडे संत संत होते. जसे आता जिकडे तिकडे भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी, कुठेही बी चोऱ्या. काय कलियुगाची ताकद आहे. आणि असा एक काळ होता का जिकडे तिकडे साधू जन्माला आले होते. तुम्ही कुठेही दाखवा. श्रीगोंद्याला शेख मोहम्मद महाराज आहे, तो पारनेरला पिंपळनेरला निळोबरा आहे, पुण्याला ज्ञानोबरा आहे, तुकोबरा आहे, नाशिकला निवृत्तीनाथ आहे. जिकडे तिकडे संत आहेत देवा, जिकडे तिकडे. तसं उत्तर भारतामध्ये सूरदास प्रभू नावाचे एक भगवत भक्त जन्माला आले. सूरदास तारुण्यात होते तोपर्यंत ते कामांधच होते, पण त्यांचं लग्न झालं आणि एके दिवशी पत्नीने त्यांना न सांगतानाच माहेर गाठलं. गेले असं काही कामाला, त्यांना माहितीच नाही. घरी आली आपली पत्नी, घरी नाही. त्यांचं मन सैरवैर झालं देवा. सासरवाडीला जाऊन आपल्या पत्नीला आणायचं म्हणून निघाले. अंधारी रात्र होती. जसा मध्ये सप्ताह धोधो पाऊस आला ना, असा पाऊस पडत होता. गावाच्या बाहेर नदी दुथडी भरून चालली होती. त्या नदीला पलीकडे जाण्याकरता, सासरवाडीचं ठिकाण पलीकडे, नाव नाही होडी नाही, आता जायचं कसं, असे उभे राहिले अंधारात. थोड्याच वेळात एक लाकडाचा ओंडका वाहून आल्यासारखं त्यांना दिसलं. त्याच्यावर उभे राहिले आणि पलीकडे गेले. तो लाकडाचा ओंडका नव्हता महाराज, एका मेलेल्या प्राण्याचं प्रेत पाण्याने फुगलं होतं. त्याच्यावर बसून ते पलीकडे गेले होते बघा.
कामातुरानाम न भयम न लज्जा. कामातुर माणसाला भीती आणि लाज वाटत नाही. ती घाबरलीच नाही. काय ते पत्नीने वेडपिस केलं होतं त्यांना. सासरवाडीच्या ठिकाणाला गेले. रात्र झाली होती म्हणून दरवाजा बंद होता. वर जायचं कसं शोधाशोध घेऊ लागले. लोंबकळणारी दोरीसारखी वस्तू दिसली त्याला पकडलं वर गेले आणि गच्चीतच पत्नीची भेट झाली. तिला तो धक्काच बसला. तिने विचारलं का हो एवढ्या अंधाऱ्या रात्री नदी पार करून जर मी तुमच्या करता दरवाजाच उघडला नाही तर तुम्ही गच्चीवर आलात कसे काय. ते म्हणाले काय वेळ येतो तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. मी येणार आहे हे तुला कळालं म्हणून तू जी दोरी सोडली होती ना खाली त्यालाच पकडून मी वर आलो. मी कधी दोरी सोडली म्हणून दोघांनी वाकून पाहिलं तर लोंबकळणाऱ्या सर्पाला पकडून ते वर गेले होते. देवा कसलं प्रेम असेल. पत्नीने पाहिलं आणि एका वाक्यातच उपदेश केला. अहो किती वेळ आहेत तुम्ही. माझ्या नासक्या तुसक्या शरीरावर तुम्ही एवढं प्रेम करता की जिवंत सर्पाला पकडून तुम्ही वर आलात. याच्यातलं अर्ध प्रेम जरी देवावर केलं असतं तर त्याने तुम्हाला दर्शन दिलं असतं. किती वेळ आहे तुम्ही. महाराज धक्काच बसला. काही माणसं कापुराच्या जातीचे आहेत, काही माणसं गौरीच्या जातीचे आहेत, काही माणसं शेणाच्या जातीचे. कापुराला आग लावल्याबरोबर जसा पेड घेतो ना तशी काही माणसं लागलीच पेटतात. देवा पारनेर तालुक्यातलं उदाहरण लागली पेटणारे डॉक्टर नारायण माधव महाराज जाधव. एकदाच गुरुजीने म्हटलंय नारायण डॉक्टर की सोडून दे संसाराचा त्याग कर. ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ 150 एकर जमिनीला लात मारली आणि व्रतस्थ राहून ज्ञानेश्वर महाराजांची सेवा करू लागले. समजाव हे कापुराच्या जातीची माणसे. देवा धडधडवून वाहिला हे भक्तीचे वाटे लाग ज्या पावश्या व्यंगणीचे धाम माझे. ही माणसं कापुराच्या जातीची लगी पेटणारी. तुम्ही लगेच पेटू नका. आपल्याला सुवर्ण महोत्सव करायचा असं काही करू नका. मला पुढच्या वर्षी यायचं. लगेच पेटू नका. चला पुढे. दुसरे कापुराच्या जातीचा झाला. दुसरा गौरीच्या जातीचा. गौरी लगेच पेटत नाही. धुमसून धुमसून पेट घेते. सप्ताह आला का पेटला. काला झाला का विजला. वारी आली पेटला. जिकडं तिकडं गंधच गंध. वारी आल्यावर वारी संपला का झालं दैशे ते. चला हे गौरीच्या जातीचे. शेण पेटत नाही. पेटवणाऱ्यालाच विधवत. देवा काय सप्त्याला पंगत देतो व्यर्थ वेळ घालतो. समजा ते शेणाच्या जातीचं आहे. सूरदास कापुराच्या जातीचे होते. देवा धिक्कार आहे. माझ्या पत्नीने मला सांगितलं आणि आता मला शहाणपणा आला. माझं किती आयुष्य फुकट गेलं. आता उर्वरित राहिलेलं आयुष्य देवाच्या प्राप्ती करता घालवायचं. वृंदावनाला जाऊन भक्ती करायची म्हणून अशाच गच्चीतून खाली उतरले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी ए नाथ नारायण वासुदेवा. रस्त्याने निघाले. कडू सारखं गाव लागलं मध्ये. सकाळची वेळ तहान लागली म्हणून पानवठ्यावर गेले. पाणी पिता पिता एका सुंदर मुलीला पाहिलं आणि डोळ्याने पुन्हा धोका दिला. देवा गुलेबा सांगायचे इंद्रिय शास्त्रापेक्षा धारधारे. देवा बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसापी करशती. जसं उंच पर्वतावरून घसरलेला दगड दरीतच जाऊन पडतो ना तसं साधना च्युत झालेला मनुष्य नरकालाच जातो. त्याला मध्ये प्रतिबंध नाही. विठाला म्हणून गीता सांगते संयम्य इंद्रियांन्यादो नियम्य भरतर्षभ. आपल्या इंद्रियांच्यावर आपला ताबा असला पाहिजे. देवा पण त्यांनी त्या मुलीला पाहिलं. धोका दिला डोळ्याने. तिच्या मागोमाग निघाले. एक वाक्य सांगू. कपाळ पाहिल्यावर कळतं ही माणसं कोणत्या वृत्तीची आहेत. रजोगुणी आहे, तमोगुणी आहे, सत्वगुणी आहे, कामी आहेत, क्रोधी आहेत. लगेच ओळखतं. देवा निफाडजवळ चापड गाव आहे. तिथं संत श्रेष्ठ श्री भगवान बाबाचा तांगा आला होता. तांगा आणि तिथं म्हाळसाकांत पाटय त्यांचा 10 वर्षाचा मुलगा तो मुकुंदा होता. जन्माला आल्यापासून बोललाच नाही. देवा तो मुकुंदा. जेवण झालं भगवान बाबाचा आणि सगळे निरोप देण्याकरता निघाले. ते म्हाळसाकांत आपल्या मुक्या मुलाला घेऊन आले. बाबा माझं 10 वर्षाचं लेकरू आहे. जन्माला आल्यापासून बोललं नाही हो.
तुमच्याजवळ घेऊन जाता का? गडावर थोडीफार सेवा करील, तुमची सेवा झाल्यानंतर मी परत आणीन, पण त्याला घेऊन जा. भगवान बाबाने त्याच्या भरगुटीकडे पाहिलं. हो माळसाकांत, तुम्हाला वेळ लागलं काय? तुमचं पोरग मुक नाही बोल काय? त्या माळसाकांताच्या अंगाला दरदरच घाम आला. अहो बाबा, जन्माला आल्यापासून बोललं नाही, ते 10 वर्षाचं पोरग येते, मुक येते. भगवान बाबाने त्याला जवळ बोलवलं, त्याच्या भरगुटीकडे पाहिलं, सांगितलं का रे तू मुका नाही, तू बोल काय? मग 10 वर्ष झाले तू बोलत नाही, काय कारण आहे? बोल, मी विचारतो तुला, बोल तू. आणि मग त्या मुलाने उत्तर दिलं 10 वर्षानंतर, बाबा 10 वर्षात बोलण्याच्या योग्यतेचा माणूस मिळाला नाही म्हणून बोललो नाही, आज तुम्ही भेटले म्हणून बोलतोय. विठाला तसं त्या मुलीने पाहिलं, हा मनुष्य वेडसर आहे, विकृत आहे. ती लगबगीने घरी आली. आपल्या मालकाला सांगितलं, बघा बाहेर कोणीतरी एक वेडापेसा मनुष्य आलाय, सारखा माझ्याकडे पाहतोय. पाहतच घरी आलाय. पती सदाचार संपन्न होता, तिचा शांत होता. बाहेर आला, का हो काय पाहिजे तुम्हाला, कशा करता माझ्या घरी आला? आणि मग हे जाग्यावर आले, मी तर देव शोधायला निघालो. असंच होतं देवा, कीर्तनाला जातो मध्येच गप्पा मारीत बसतो, मग जय विठ्ठल झालं का कळतं, आरा 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 आपण त्या जातीचे आहेत ना, याच्यात काय गप्पा मारणं, कीर्तन सोडून. मग नाही विषय कळाला का, कीर्तन करायचं, कीर्तन डोक्यावून गेलं म्हणतात. आता डोक्यावून नाही तर मांडवून नाही जायचं का? ते जर ऐकलंच नाही तर ते कशावून जाईल? विठाला तसंच झालं त्या सुरदासांचं. देवाच्या शोधा करता निघाले. बऱ्याच लोकांचं असत होतं, देवा करता परमार्थ करतात, मध्येच प्रतिबंध येतो, दुसरंच करत बसतात ते. म्हणून ऐका, योग्य मार्गाने केलेला प्रपंच हा परमार्थ होतो, पण चुकीच्या मार्गाने केलेला परमार्थ संसार होऊन बसतो. चुकीच्या मार्गाने परमार्थ करू नका, त्यापेक्षा चांगल्या मार्गाने संसार करा, तुम्हाला देव भेटेल, त्याची गरज आहे. प्रामाणिकपणा ठेवा आपल्या संसारात. तसंच झालं सुरदासांचं. आणि मग त्यांना कळालं, ते म्हणाले काही नाही, आता आलोय ना, 2 दाबणं द्या. ते दाबणं नेण्याकरता मी आलोय. आता घरमालकाला काय माहिती याला दाबणं कशाला पाहिजे. ती दाबणं घेतली, त्यांच्या हातात दिली. सुरदासांनी हातामध्ये दाबणं घेतली, बाजूला गेले आणि दोन्ही दाबणं डोळ्यामध्ये घालून डोळे फोडून टाकले. जसं गोरोबा काकांनी पांडुरंगाची शपथ मोडली म्हणून धार वेळेवर पंजे हाणून जसे हात तोडून टाकले ना, तसं सुरदासांनी ज्या डोळ्यांनी धोका दिला ना, डोळे ठेवायचे नाही म्हणून दाबणं घालून डोळे फोडून टाकले. ज्ञानोबराय सांगतात, जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. जी इंद्रिय आपलं ऐकत नाही, जे आपल्या ताब्यात नाही, त्यांना ठेवायचंच नाही म्हणून डोळे फोडून टाकले. निघाले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. वृंदावनाच्या विशी जवळ आले. देवा आडवी विहीर होती, एक काट्या कोपट्या होत्या, ते पडणार. देवाला दया आली. अनुतापे तीर्थी नहाला. अनुताप झाला होता ना, आता पश्चाताप झाला होता. देवाला दया आली. देव जवळ आले लहान मुलाच्या रूपात. बाबा पुढे येऊ नका, पुढे विहीर आहे, तुम्ही पडा. सुरदासाने ते वाक्य ऐकलं, त्यांच्या लक्षात आलं, हा जगातला आवाज नाही, जगाच्या बाहेरच्या शक्तीचा आवाज आहे. सांगितलं, हो तुम्ही कोण आहात? मला दिसत नाही, मी आंधळा आहे. देवाच्या भेटीला निघालोय. विहीर हे मला काय माहिती, माझ्या हाताला धरा, मला रस्ता दाखवा. देव म्हणाले, रस्त्यावर आणण्याकरताच मी आलोय. देव जवळ आले आणि रस्ता दाखवण्याकरता हात धरू लागले. सुरदासांनी आपला हात देवाच्या हातात दिला नाही, देवाचा हात आपल्या हातात घेतला. हित आंधळ्याची खाशी येते देवा. घरी असेल तर बघा, आंधळ्याला आपल्या बायकोवर सुद्धा विश्वास नसतो, ते आपला हात कधी तिच्याच हातात देणार नाही, तिचा हात पकडून चालणार. तसे होते सुरदास. सुरदासाने आपला हात देवाच्या हातात दिला नाही, मग देवाचा हात आपल्या हातात धरला. देवाने वेशीच्या पुढे मंदिराच्या उंबरठ्यावर आणलं. बाबा मंदिर आलं, एक पायरी चढली, उतरली का आता तुम्हाला देवाचं दर्शन होईल, पण मला जायचंय, लवकर जायचंय, मला सोडा ना. सुरदास आता सोडायला तयार नाही, पक्क पकडलं होतं. देवाच्या लक्षात आलं सुरदास सोडणार नाही म्हणून असा हाताला झटका मारला. आणि मग सुरदासांच्या लक्षात आला, हा देव आहे. काय म्हणाले ते ऐकायचंय. मांग छुडावत जात हे बिबल जान की मोही, हृदयेश जब जावोगे सबल म्हणूंगा तोही. अरे हाताला झटका देऊन निघून जातो, याच्यात कसला तुझा पुरुषार्थ रे? अरे रावणाला आणि कंसाला मारणारा तू
आणि माझ्या गरीबाच्या हाताला झटका देऊन निघून जातो का? ऐक, माझ्या हृदयातून जाऊन दाखव, मग मी तुला बलवान म्हणेल. नाही जाता येत देवा. हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, साठविला हरी जी हृदय मंदिरी. म्हणून दिली आता पायी मिठी, जग जेठी न सोडे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. सर्वसंगी भेटाला तो एकाला आवडशे. थोडा विको कमी करा. दिले आता पायी मिठी, जग जेठीनं सोडे. श्री क्षेत्र कडूस या ठिकाणी भगवान नाथनगरांच्या या नाथांच्या समोर कालभैरवनाथांच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने समापन्न झालेला हा देव दुर्लभ भक्ती महोत्सव आहे. 49व्या वर्षाची वाटचाल आहे. तुमच्या चरणाला हृदयपूर्वक वंदन करतो. कारण पुढचे 50 वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सव आहे. एवढी तुम्ही भगवंताची श्रद्धेने भक्ती केली आणि करत आहात. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भैरवनाथांची सेवा तुम्हाला अशी घडावी अशी प्रभूचरणी मी प्रार्थना करतो. या सेवेकरता या अभंगावर केलेलं जे निरूपण आहे, जो विचार आहे तो माझ्या बुद्धीचा नाही. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्षाचं अध्ययन करण्याचं जे परमभाग्य लाभलं, महापुरुषांचं जे ऐकलं तो प्रसाद म्हणून मी तुमच्या पुढे ठेवला आहे. जे योग्य जीवनाचं कल्याण करणारी शब्द आहेत ना, ते या महापुरुषांचे. आणि बोलण्याच्या ओघात एखादा आजागळ वाक्य गेलं असेल, अपसिद्धांत झाला असेल, तुमच्या हृदयाला जर एखादं वाक्य खटकलं असेल, मातृपितृ अंतकरणाने तुम्ही मला क्षमा कराल अशी सद्भावना व्यतीत करतो. जाताना पुन्हा प्रार्थना करतो. 50 वर्ष होतील देवा, नाथांची भैरवांची तुम्ही सेवा करताय. आता एक काम करा, रोज ज्ञानेश्वरीची एक ओवी आणि एक गाथ्याचा एक अभंग वाचा. तो कधी वाचा, कधी म्हणजे दिवसभर काम करून घरी या, अगोदर जेवण करा आणि झोपायच्या अगोदर आहे ना फक्त 2 पाय 2 हात तोंड स्वच्छ धुवा. झोपण्याच्या अंथरुणावरच बसा, काही बिघडत नाही. ज्ञानेश्वरी घ्या, एकच ओवी वाचा. अभंगाचा गाथा घ्या, एकच अभंग वाचा. अहो एवढी जरी सेवा तुम्ही दररोज जर केली ना तर ज्ञानोबराय कृपा केल्याशिवाय राहणार नाही. ते करा. ज्ञानेश्वरी गाथा सोडून काही उद्योग जरी केले तुम्ही तरी तुमची सेवा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. नको त्याच्या चरणावर आपलं मस्तक टेकवण्यापेक्षा आणि वेळ घालवण्यापेक्षा ज्ञानेश्वरी आणि गाथेची सेवा करा. तुम्ही म्हणाल पण आम्हाला वाचताच येत नाही, त्याचं काय? प्रत्येकाजवळ मोबाईल आहे ना. आता ज्ञानेश्वरीची पारायण सहजरित्या कळेल अशी ती क्लिप चिप भरून मिळते, ती आणा आणि स्वयंपाक करता 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 फक्त ती ऐकत राहा. अरे ज्ञानेश्वरी ऐकता ऐकता जर स्वयंपाक केला, आपल्या लहान मुलांना जर खाऊ घातलं तर लक्षात ठेवा तुम्हाला वृद्धाश्रमात जाण्याची गरज पडणार नाही. तुमची मुलं ज्ञानोबराय तुकोबराय झाल्याशिवाय राहणार नाही. अशा अक्षरांची ताकद आहे देवा ती. म्हणून त्या अक्षरांची सेवा करा. नाही वाचत आलं तर ऐका, पण ज्ञानेश्वरीच्या अक्षरांशिवाय जगात पर्याय नाही. लाखो रुपये जरी तुम्ही सत्याला खर्च केले ना, लाखो, आणि ज्ञानेश्वरी पारायण जर तुमच्या हातून जर घडलं नाही तर मला वाटत नाही ती सेवा फार अशी ईश्वर प्राप्तीपर्यंत पोहोचेल, फळ मिळेल. पण जगाच्या मालकाचं दर्शन होण्याकरता ज्ञानेश्वरी गाथ्याशिवाय पर्याय नाही. त्याची सेवा करा. अलंकापूर नगरीतील सगळी सिद्ध साधक, गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, परिसरातले सर्व भाविक स्वतःच्या पोटच्या मुलापेक्षाही वारकरी संप्रदायावर आणि भैरवनाथांच्यावर आपली असलेली हृदयपूर्वक ही श्रद्धा आपण सर्व भाविकांच्या चरणारविंदी हृदयपूर्वक वंदन करतो आणि थांबतो. तुझे केले तू माझ्या समर्पणे बाई, झालो उतरा ये पांडुरंगा, शेवे माझी जमाधरा, कृपा करा शेवटी. विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोले गेले पुढे वेळ पुढे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आमुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा, करा क्षमा
सदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम